अरेंज मॅरेज भाग 1. सायली खूप गरीब घरात वाढलेली. तिचे वडील एका जिल्हा परिषद रुग्णालयात एक सफाई कामगार म्हणून काम करत होते आणि आई गृहिणी होती. सायलीला एक मोठा भाऊ होता. त्याचं नाव स्वप्नील. तो त्याच्या मामा मामी आणि आजी आजोबासोबत राहत होता. कारण सायलीच्या वडिलांचा पगार कमी होता. 2 मुलांना सांभाळू शकेल इतका आणि अशाच परिस्थितीत सायलीचे 12वी पर्यंत शिक्षण झाले आणि त्यानंतर लगेच घरातल्यांनी तिच्या लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. एक दिवस सायलीची आजी म्हणजे आईची आई खूप आजारी पडते. आजीला पुण्यात KEM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले तेव्हा सायली तिच्या आजीजवळ हॉस्पिटलमध्ये थांबली होती. त्याच हॉस्पिटलमध्ये सायलीच्या आईची चुलती काम करत होती. तेव्हा त्यांनी सायलीला हॉस्पिटलमध्ये पाहिले. सायली दिसायला सुंदर गव्हाळ रंग, काळेभोर डोळे, उंची मध्यम होती. अंगानी सडपातळ होती. केस काळेभोर गुडघ्यापर्यंत होते. दिसायला सुंदर होती. त्याच वेळी सायलीच्या आईच्या चुलतीने एक स्थळ सुचवले. मुलाचे नाव ऋषिकेश जोशी. कन्स्ट्रक्शन बिल्डर लाईनमध्ये असिस्टंट मॅनेजर पोस्टवर होता. दिसायला छान होता. सावळा रंग, मोठे डोळे, डोळ्यावर नंबरचा चष्मा. उंची छान होती. तब्येतीने मध्यम होता. स्वभाव कडक होता. चेहऱ्यावर हसू फारसे नव्हते. थोडक्यात हसायला कंजूस होता, पण मनाने खूप मोठा होता. त्याच्या आधी सायलीला 4-5 स्थळ आले होते. मुलाकडून होकार यायचा, पण सायलीला मुलगा पसंत नसायचा. ऋषिकेश आणि त्यांच्या घरचे सायलीला पाहायला आले. कांदे पोह्यांचा कार्यक्रम झाला. सायलीने पिवळ्या रंगाची साडी घातली होती. केस लांब सडक असल्यामुळे साधी एक सैल वेणी घातली होती. मेकअप तर काहीच केला नव्हता. तिला मेकअप करायला आवडत नसल्यामुळे ती नेहमीच साधी सिंपल राहत होती. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे सिंपल आवरले होते. तरीही सायली खूप सुंदर दिसत होती. ऋषिकेशला तर बघताक्षणी आवडली होती आणि ऋषिकेशच्या आईलाही आवडली होती. ऋषिकेशला इतक्यात लग्न करायचे नव्हते, पण त्याला लॉचे शिक्षण पूर्ण करायचे होते, म्हणून त्याला अजून 1-2 वर्ष लग्न करायचे नव्हते. सायलीच्या बघण्याचा कार्यक्रम पार पडला. ऋषिकेश आणि त्यांच्या घरचे निरोप घेऊन कळवतो असे म्हणाले आणि निघून गेले. सर्वांना मनात एक हुरहुर लागली होती की मुलाकडचे काय उत्तर सांगतील. सायलीचं काय उत्तर असेल. सायलीची बारकी मामी गौरी, तिचे आणि सायलीचे खूप छान जमत होते. अगदी मैत्रिणीसारख्या राहत होत्या. सायलीचे उत्तर काय आहे हे समजून घेण्यासाठी गौरी मामीला पुढे केले. कारण मनमोकळेपणाने सायली तिलाच सांगेल हे घरातल्यांना माहीत होते. ठरल्याप्रमाणे गौरी मामीने सायलीला ऋषिकेशबद्दल विचारले. तेव्हा कोणताही विचार न करता मुलगा पसंत आहे म्हणाली आणि सायलीचा होकार गौरी मामीकडून वाऱ्यासारखा पसरला आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आता आनंदाला तेव्हा पूर येईल जेव्हा मुलाकडच्या मंडळीकडून होकार येईल. पण 2-3 दिवस उलटून गेले तरी काहीच निरोप आला नाही, म्हणून सायली व घरातले थोडे निराश झाले. पण 4थ्या दिवशी सायलीच्या वडिलांचा फोन वाजला. फोन रिसीव्ह केला आणि सायलीच्या वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण तो फोन ऋषिकेशच्या वडिलांचा होता. सायली आम्हाला सगळ्यांना पसंत आहे हे त्यांनी सांगितले. मग काय, घरात आनंदी आनंद होता. सायलीलाही आनंद झाला होता, पण ती शांत आणि लाजाळू असल्यामुळे तिला चेहऱ्यावर दाखवता येत नव्हतं. मुलाकडून होकार येऊन 2-3 दिवस उलटून गेले आणि एक दिवस अचानक सायलीचा फोन वाजला. तारीख 3 सप्टेंबर होती. सायली फोन उचलते. सायली फोन उचलते. हॅलो, कोण बोलते? पलीकडून मुलाचा आवाज आला. हॅलो, मी ऋषिकेश. तसा आवाज ऐकताच सायलीच्या अंगाचा थरकाप झाला. घाम आला आणि तिने घाबरून फोन कट केला. कारण सायली ही खूप साधी होती.
त्यातच तिची भित्री पण होती. कधीच अनोळखी मुलासोबत बोलली नाही. कॉलेजमध्ये मैत्रिणी होत्या आणि 3-4 मित्र होते फक्त. पण त्यांच्याशी ती कामापुरतंच बोलायची. त्यामुळे ऋषिकेशचा फोन आला तशी ती घाबरते. तिने फोन कट करताच परत फोन वाजला. मग तिने भीतच रिसीव्ह केला. ऋषिकेश म्हणतो, फोन कट झाला की तू कट केला? सायली म्हणते, चुकून कट झाला. तुम्हाला माझा नंबर कसा मिळाला? ऋषिकेश म्हणतो, संदीपने दिला. संदीप सायलीच्या चुलत चुलत्याचा मुलगा. सायली म्हणते, तुम्ही त्याला कसे ओळखता? ऋषिकेश म्हणतो, माझा चांगला मित्र आहे तो. सायली म्हणते, हो का? ऋषिकेश, माझ्या ताईला आज मुलगी झाली. ही आनंदाची बातमी तुला पहिल्यांदा सांगावी वाटली म्हणून फोन केला. सायली म्हणते, अरे वा, छान, अभिनंदन. एवढे बोलून त्यांनी फोन ठेवला. सायलीला खूप छान वाटलं. ऋषिकेशने तिला पहिली आनंदाची बातमी सांगितली होती म्हणून. पण सायली मुळात लाजरी. तिला असं घरच्यासमोर ऋषिकेशबरोबर फोनवर बोलता येत नव्हतं. म्हणून तिने ऋषिकेशला आपण मेसेजवर बोलत जाऊ आणि घरातले बाहेर कुठे गेले की फोनवर बोलत जाऊ असे सांगितले. मुळात ही आयडिया ऋषिकेशला अजिबात आवडली नव्हती. पण लगेच तिच्यावर रागवणे त्याला योग्य वाटले नाही. म्हणून त्याने मनात नसतानाही हो म्हणाले. लग्न ठरल्यानंतर सायलीचा वाढदिवस येतो. सायलीची जन्मपत्रिका ऋषिकेशनी वाचली होती. त्यावर तिची बर्थडे डेट त्यांनी वाचली होती. सायली त्याला खूप आवडली होती म्हणून तिची बर्थडे डेट त्याच्या लक्षात होती. ऋषिकेशने बरोबर 12 वाजता मेसेजवर बर्थडे विश केलं होतं सायलीला. ऋषिकेशने बरोबर 12 वाजता मेसेजवर बर्थडे विश केलं होतं सायलीला. सायलीला खूपच भारी वाटलं होतं. ऋषिकेशने तिची बर्थडे डेट लक्षात ठेवली होती. दुसऱ्या दिवशी ऋषिकेशने पहिल्यांदाच भेटायला बोलवले होते. लग्न ठरल्यापासून ते एकदाही एकमेकांना भेटले नव्हते. जे काही बोलणे व्हायचे ते मेसेजवर आणि कधीतरी घरात कोणी नसेल तर फोनवर. प्रत्यक्ष ते कधीच बोलले नव्हते. तरीही त्यांच्यातले प्रेम वाढत चालले होते. बर्थडेच्या निमित्ताने भेट होईल म्हणून ऋषिकेशने भेटायला बोलवले होते. पण सायलीने घरातल्यांना विचारून सांगते असे सांगितले. कारण सायलीची आई नव्या विचाराची होती पण सायलीचे वडील जुन्या विचारांचे होते. लग्न ठरले म्हणून लग्नाआधी फिरणे, भेटणे हे त्यांना आवडत नव्हते. जे काही करायचे आहे ते लग्नानंतर, असे सायलीच्या वडिलांचे मत होते. कहाणी आवडल्यास पुढील भाग ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.